आयोजकाच्या वतीने लगेचच 2 पंच पाठवायचे आहेत. नेहरू संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत. नेहरू संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. नितीन महाडिक ना. हॅलो. लगेचच नेहरू संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. क्षेत्ररक्षण लावून देखील घेतलेलं आहे. तसेच पांगणोली या संघाला एक ऑफर आलेली आहे. जो कोणी षटकार मारेल तर विपिन महाडिक साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक येणार आहे प्रत्येक षटकारामागे. याची नोंद घ्यायची आहे फलंदाजाने. अचूक अशी फलंदाज 2 क्षेत्र फलंदाज देखील सलामीवीर फलंदाजी सज्ज झालेले आहेत. ते म्हणजे स्वतः कर्णधार श्रीधर आणि अल्केश अचूक अशी फलंदाजी करत असतात आपल्या पांगणोली या संघासाठी. गेल्या संडेला त्यांचा तृतीय क्रमांक नालासोपारा या नगरीमध्ये आला होता. घुमेश्वर गावचे सुपुत्र प्रचंड क्रिकेटची आवड आहे असे गोलंदाज त्यांचा आहे. ते म्हणजे जितू मागावकर यांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. जितू मागावकर यांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे आयोजकांच्या वतीने आपल्याला. तसेच सचिन गायकर देखील उपस्थित राहिले आहेत. घुमगावचे सुपुत्र आहेत त्यांना देखील विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण स्टेजकडे यायचं आहे. पांगणोली या संघाकडून फलंदाजी 2 सलामीवीर गेलेले आहेत. ते नेहरू संघाचा एक प्रतिनिधी अचूक अशी गोलंदाजी करत असतो घुमेश्वर गावचा जितू मागावकर यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. सामना चालू करायचा आहे. पंचांना विनंती करतो सामना जास्त टीम मीटिंग करून देऊ नका नाहीतर प्रत्येक संघाला पेनल्टाईज केलं जाईल. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 15 मिनिटाच्या अवधीत सामना परिपूर्ण 1 इनिंग करायची आहे आपल्याला. सामन्याला होते स्टार्ट. जो यजमान संघ आहे पांगणोली संघाचा सलामीवीर अल्केश आणि श्रीधर स्वतः कर्णधार. चांगला सामना फुल टॉस मिळालाय. लेग साइडला खेळण्याचा मिड विकेटचा प्रयत्न केला. समोर क्षेत्ररक्षणात तैनात स्वतः कर्णधार अजिंक्य अचूक थ्रो केल्याच्या नंतर 1 धावेवर स्कोरबोर्ड उघडलं जात आहे. 1 धाव परिपूर्ण आणि 1 धावेवरती स्कोरबोर्ड उघडलं गेलेलं आहे. धाव संख्या होती ती 1. अचूक फलंदाजी करत असतात नेहमी आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी ते श्रीधर आणि अल्केश. गोलंदाजीवरती सज्ज होतोय तो नयन. जर श्रीधरने प्रत्येक षटकाराला चौकाराला राजेंद्र दिवेकर यांच्याकडून 100 रुपयाची रोख रक्कम येईल. चौकार षटकारामागे अचूक खेळण्याचा प्रयत्न केला. लेग साइडला 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल दिला नाही. समाधानच मानावं लागेल 1 धावेवर आणि मांडलं देखील गेलेलं आहे श्रीधरने आणि वाढती धावसंख्या होते ती पांगणोली या संघाची 2. तसेच बिपिन महाडिक आणि राजेंद्र महाडिक साहेबांकडून प्रत्येक चौकार षटकारामागे 100 रुपयाचं काय निर्धाव चेंडू टाकलाय कुठेही समजलेलं नाही. ते म्हणजे अल्केशला अशीच गोलंदाजी नेहमी करत असतो हा गोलंदाज नेहरूचा आपल्या नयन. नेहमी स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतो
चांगला फलंदाजाला समजून घेतो आणि नंतरच गोलंदाजी करतो. चांगला फुलटॉसला स्ट्रेट आयला खेळण्याचा प्रयत्न केला पण नाही, थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे नयननी आणि दोन धावेवरच समाधान झालंय. आतापर्यंत स्कोर बोर्ड होते, धावसंख्या गेलेली आहे ती 4 बॉलमध्ये 2 धावाच खर्ची केलेल्या आहेत. नेहरू या संघाकडून नेहमी गोलंदाजी करत असतो तो नयन. अशीच गोलंदाजी करावी लागेल नयनला, कारण पांगणोली या संघाकडे तसेच गोलंदाज आहेत आणि अचूक फलंदाजी करायला पाहूया काय होतंय. कुठेही समजले नाही, लगातार निर्धाव चेंडू टाकतोय. कुठे अल्केशला स्तब्ध ठेवले आपल्या गोलंदाजीमधून आणि फक्त 2 धावा खर्ची केले गेलेत आपल्या गोलंदाजीमधून. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद धाव संख्या झाली पांगणोली या संघाची ती 2. ह्याच्या अगोदर जो त्यांचा संघ खेळला होता पांगणोली संघ, त्याने काहीतरी मला वाटतं 28 धावा उभारल्या होत्या, पण पहिल्या षटकामध्ये नेहरू संघासमोर फक्त बिनबाद 2 धाव संख्या झालेली आहे. आणि बिपिन महाडिक आणि राजेंद्र दिवेकर या साहेबांकडून श्रीधरच्या चौकार षटकारामागे पैशांचा पाऊस पडणारे एटीएम उघडलं गेलेलं आहे. 100 रुपयाची रोख रक्कम असेल चौकार षटकाराला, कारण तेवढा विश्वास आहे श्रीधरवरती. हा चौकार षटकार मारू शकतो, अनुभवी आहे या मैदानचा श्रीधरकडे. ह्या मैदानामध्ये चांगल्याशा टुर्नामेंट खेळत असतात आणि थोडंसं टेन्शन वाढत चाललंय ते म्हणजे पांगणोली या संघाला वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो विकी. पण स्ट्राईकला फलंदाज आहे श्रीधर, जो सलामीवीर ज्यांना म्हटलं जातं. मित्रांनो, घर जेव्हा बांधत असतो तेव्हा पाया जसा मजबूत असावा लागतो, म्हणून यांना सलामीवीर म्हटलं जातं. ते हे 2 सलामीवीर आहेत आणि स्वतः कर्णधार देखील आहेत. आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. पाहूया काय होतं. त्यांच्या बॅटमधून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफ साईडला देखील 1 धाव परिपूर्ण क्षेत्ररक्षण तैनात नयन स्वतः आणि 2 धावेचा कौल दिला. काय 2 रन घेतल्यात, चोरटी धाव देखील यशस्वी ठरलेत आणि वाढती धावसंख्या होती पांगणोली या संघाची 4. असे फटके मोठे खेळावे लागतील श्रीधरला, कारण आतापर्यंत 28 तारखेला मी ज्यावेळी इथे समालोचन करत होतो त्यामध्ये 17 आणि 7 आकडा 13 आकडा हा खूप खतरनाक ठरत होता. पण आज जी फलंदाजी होती पहिल्या सामन्यापासून ते 28 धावा उभारली जाते, म्हणून फलंदाज हे चांगले यशस्वी ठरत आहेत. तशीच फलंदाजी करावी लागेल श्रीधरला. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडंसं डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये येतोय, बॉल जातोय आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. 1 धाव देत आहेत आणि वाढती धावसंख्या होते पांगणोली या संघाची बिनबाद 5. आता 5 ही धावसंख्या झाली आहे. बघूया कोण कोणाला नाचवतोय, तो गोलंदाज की फलंदाज. दुसरं षटक चालू आहे. 3 ओव्हर. काय गोलंदाजी करतायत नेहरू संघ. पहिल्या गोलंदाजी केली ती म्हणजे नयनने फक्त 2 धावा खर्ची केल्या. आतापर्यंत विकीने देखील 2 धावाच खर्ची केलेल्या आहेत. चांगला आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला पण अपयश येतोय आणि निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे विकी. अचूक गोलंदाजी करत असतो आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. नेहरू संघ देखील तेवढा तुल्यबल संघ आहे. समोर पांगणोली या संघाकडे अचूक गोलंदाज आहेत. आम्ही देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहिलेले आहेत गोलंदाज. अशीच गोलंदाजी करावी लागेल. आपला चांगला समाचार घेतोय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि झेल सुटली जाते म्हणजे श्रीधरची. परत एकदा चान्स मिळतोय श्रीधरला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा कौल दिला नाही. समाधान 2 धावेवर समाधान मानावा लागेल. एक चांगलं जीवदान मिळालंय ते म्हणजे श्रीधरला. मित्रांनो, श्रीधरची कॅच सोडली तर जणू काय 2020 मध्ये सूर्यकुमार यादवची कॅच सोडली जाते, तसं श्रीधर फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी. जर्सी क्रमांक 17 घालून खेळत आहेत ते. याच्या अगोदर जो सामना झाला होता ज्याला आपण नाव दिलं परशा, तोच जर्सी क्रमांक घालून घेतोय श्रीधर. अशी फलंदाजी करावी लागेल श्रीधरला जर आपला संघ विजयी करायचा असेल तर. समोर स्ट्राईकला गोलंदाज आहे तो विकी. ओ काय फटका खेळलाय छत्रपतींचा शावा आणि संघाला मिळवून देतोय 6 धावा. केलाय मनगटाचा वापर आणि होतोय षटकार, हवाई सफर. अशी फलंदाजी करतोय श्रीधर, म्हणून श्रीधरला काप. चेंडू टाकलाय आणि ओव्हरची सांगता होते ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पांगणोली या संघाची धाव संख्या झाली आहे ती 13. बिनबाद 13. अचूक अशी फलंदाजी दोन्ही देखील फलंदाज करतायत. प्रत्येक गोलंदाजाने पहिल्या विकेट
ओव्हरमध्ये विकेट घेतलेले आहेत, पण पांगलोली हा संघ यजमान संघ आहे, आतापर्यंत विकेट टाकलेले गेले नाही. आतिषबाजी करावी लागेल चौकार आणि षटकारांची. कमीत कमी नेहरू संघासमोर कमीत कमी त्यांना 30 ते 35 रनांचा टार्गेट ठेवावा लागेल, कारण समोर अजिंक्य आहे फलंदाजीसाठी. पण समोर पांगलोली या संघाकडे अमित गोलंदाज आहे, कारण त्याची गोलंदाजी आम्ही पाहिलेली आहे. अल्केशला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. किरण पोलार्ड प्रमाणे ज्याची हाईट 6 फूट आहे, त्या हाईटचा फायदा घेता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पण अनुभवी गोलंदाज फलंदाज मास्टर ब्लास्टर अजिंक्य नेहरू संघाचा कर्णधार स्वतः जबाबदारी घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अजिंक्य. नावाप्रमाणे त्याला गोलंदाजी करावी लागेल अजिंक्यला. पण स्ट्राईकला आलेला सलामीवीर अल्केश अजूनपर्यंत वैयक्तिक 1 धाव फक्त त्याने उभारलेली आहे. संघाची धाव संख्या झाली आहे ती 13. अजिंक्य पाहूया, चांगला कुठेतरी अचूक टप्पा मारण्याचा प्रयत्न करत होता, पण पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. वाढती धावसंख्या होते ती 14. यशस्वी ठरलेली आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 13 पुढे गेलेली आहे. 14 धावसंख्या झालेली आहे. चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी नियंत्रण विसरलेत गोलंदाजीमध्ये. अनुभव जास्त आहे, पण थोडंसं नियंत्रण विसरत आहेत गोलंदाजीमधून आणि वाईटच्या स्वरूपामध्ये येत आहेत ते 2 धावा आणि वाढती धावसंख्या होते पांगलोली या संघाची 15-15. अजिंक्यला नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल, कारण स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे अजूनपर्यंत पिचवर, तो म्हणजे अल्केश पांगलोली या संघाकडून. थोडीशी ऑफर येते, ती म्हणजे राजेंद्र दिवेकर यांच्याकडून श्रीधरला षटकार मारला तर 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. बॅक टू बॅक हॅट्रिक मिळते काय पाहूया. वाईटच्या स्वरूपात 3 लगातार वाईट टाकले गेले अजिंक्यने. अजिंक्यकडून हे संघाला अपेक्षा नाही आहे, कारण स्वतः कर्णधार आहेत. चांगल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, पण निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात 3 अवांतर धावा मिळतात वाईटच्या स्वरूपामध्ये अजिंक्यकडून. गावामध्ये मित्रांनो IPL प्रमाणे का लिंक खेळवला गेला पाहिजे, कारण प्रत्येक खेळाडू त्यातून घडला जातो मित्रांनो. अचूक गोलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे अजिंक्यला जर आपला संघाला विजयी करायचा असेल तर. कारण आतापर्यंत पांगलोली या संघाची बिनबाद धाव संख्या झाली आहे ती 16. 3 लगातार वाईट टाकलेले आहेत. वाईटची हॅट्रिक केलेली आहे ती अजिंक्यने. अचूक गोलंदाजी करावी लागेल. फायदा घेतो पाहूया. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पण निर्धाव चेंडू जातोय ज्याच्या बॅटमधून. कुठलाही संपर्क झाला नाही अल्केशला. आतापर्यंत अल्केशला शांतमय वातावरणामध्ये खेळावा लागतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, ती म्हणजे अल्केशला. स्वतः मार्गदर्शन थोडेसे करतायत ते म्हणजे श्रीधर. कदाचित श्रीधर सांगत असतील अल्केशला की मला स्ट्राईक दे, एक रन कुठेतरी कट कर आणि मला स्ट्राईक दे. जितू महागावकर जितू मागवकर यांना विनंती करतो घुमेश्वर गावचे, त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. तसेच एक गोड आवाज स्वप्नील महागावकर आता समालोचनामध्ये ते सुरुवात करतायत आणि आमचे गुरुवारी आहेत, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक पांगलोली गावच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चला मैदानाकडे जाय. अजिंक्य अचूक अशी गोलंदाजी करतोय. सीधरला फुलटॉस मिळाला, पण वाईट. काय मित्रांनो, एखादा फलंदाज जर फलंदाजी चांगली करत असेल तर काय दबाव असतो ते पाहायला मिळतोय आपल्याला या मैदानामध्ये. आणि वाढती धावसंख्या झालेली आहे पांगलोली या संघाची बिनबाद 18. अजिंक्यला अचूक गोलंदाजी करावी लागेल. श्रीधरला चांगला फुलटॉस मिळाला होता, पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण थोडासा अपयश येतोय. कुठेही बॉल समजलेला नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि धाव संख्या झाली आहे ती पांगलोली या संघाची 18. श्रीधरला एक मोठा फटका खेळावाच लागेल, कारण मजबूत असा संघ समोर आहे, तो म्हणजे नेहरू संघ. कारण त्यांच्यासमोर कमीत कमी टार्गेट 18 बॉलमध्ये 30 ते 35 रनांचं ठेवावा लागेल. अशी फलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे श्रीधरला 500 रुपयाची रोख रक्कम आहे षटकारामागे. एक ते षटकार पाहायला मिळालंय.
तीन लगातार अजिंक्यने वाईट टाकले होते पण त्याचा फायदा घेताना रनआउटच्या स्वरूपामध्ये श्रीधर बाद होतोय. बॅक टू डगआउट फलंदाज. श्रीधरची जागा भरून काढण्यासाठी युवा खेळाडू स्टार जातोय पांगलोली या संघाकडून. कौशल श्रीधरची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाजासाठी जर्सी क्रमांक 45 घेऊन खेळण्यासाठी सज्ज झाला. नॉन स्ट्राईकला कौशल अचूक गोलंदाजी करत असतो तरी स्ट्राईकला आलेला फलंदाज अजूनपर्यंत पिचवर आहे तो अल्केश. चांगला समाचार घ्यावा लागेल. तिसरं षटक चालू आहे. शेवटचे इनिंग ह्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. एक मोठा फटका खेळावा लागेल अल्केशला. संघाचं टार्गेट असं मापक असं टार्गेट ठेवायचं असेल नेहरू संघासमोर तर पाहूया काय बेत आहे. पण वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या मिळते. पंच आमच्याकडे वळत आहेत दळवी सर आणि वाईटचा इशारा करतायत. वाढती धाव संख्या झाली आहे ती 19. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट मिळाला आणि वाढती धाव संख्या झाली 19. अजिंक्यला अचूक गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या देते पांगलोली या संघाला. फुल टॉस मिळाले. फायदा घेत आहेत का नाही. ज्याला लॉलीपॉप मिळालं होतं पण त्याचा फायदा घेता आला नाही आहे अल्केशला आणि स्ट्राईक दिले ती कौशलला. नाही 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. दुसऱ्या धावेचा मित्रांनो हा थोडा टेन्शन वाटतंय. प्रत्येक दिवस हा माझा असू शकतो असं होत नाही. क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल अल्केशला. एक धाव संख्या झाली आहे ती 21-21. शेवटचं या इनिंगचं शेवटचं बॉल बाकी आहे अल्केशला. ह्या बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल. 21 धाव संख्या झालेली आहे. परत एकदा फुल टॉस मिळतंय. कुठेही फायदा घेता आलेला नाही. थोडंसं टेन्शन वाढलंय ते म्हणजे पांगलोली संघाला. 2 धावाचं कौल 2 धावा देखील परिपूर्ण. तिसऱ्या धावेचं कौल कौशल्य देत आहेत. पाहूया 3 धावा परिपूर्ण करतायत काय नाही. तिसऱ्या धावेचं कौल दिलं. पाहूया 3 धावा नाही. रनआउट होत आहेत. आत्महत्या करतायत स्वतःची रनांसाठी आणि धाव संख्या झाली ती पांगलोली या संघाची 23-28. बॉल मध्ये 24 धाव संख्या हवी आहे नेहरू या संघाला. कोणाला बोलवायचे खुजारे या संघाचे कर्णधार आणि घुमेश्वर या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. कंपल्सरी चेसिंग आहे. 24 धाव संख्या हव्या आहेत. प्रत्येक ओव्हर मागे नेहरू या संघाला 8 रन बनवायचे आहेत. प्रति ओव्हर मागे 8 रन खर्ची करायचे आहेत. लगेचच खुजारे आणि घुमेश्वर या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. अचूक गोलंदाज आहेत पांगलोली या संघाकडे. कौशल असेल अमित असेल हे चांगली गोलंदाजी करत असतात आपल्या संघासाठी. लगेचच पांगलोली यजमान संघाला विनंती करतो क्षेत्ररक्षणासाठी जायचंय आपण. 18 बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग आहेत. 18 बॉल मध्ये 24 धाव संख्या करायची आहेत नेहरू या संघाला. लगेचच आप लाईनअप मध्ये पांगलोली या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. तसेच जे समालोचनाची ज्यांना प्रचंड आवड आहे आमचे गुरुवर्य जे स्वप्नील दादा महागावकर यांचं आगमन झालेलं आहे तरी मी प्रकाश खेडेकर साहेबांना विनंती करतो की त्याने त्यांचा सत्कार करायचा आहे. चांगलं असं आयोजन केलेलं आहे आणि लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 2 फलंदाज पाठवायचे सलामीवीर नेहरू या संघाकडून.
तो संघासाठी आणि नावासाठी आणि आपल्या गावासाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय तो अजिंक्य आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो विकी. 24 रनांचा टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. यजमान संघ आहे पांगणोली संघ. सगळे मान्यवर देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. खुजारे आणि घुमेश्वर या संघांमध्ये टॉस करायचे. ऑफ साइडला खेळण्याचा पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल दिला. दुसरी धाव देखील परिपूर्ण केली आणि थोडीशी मिसफील्ड झाली. त्याचा फायदा घेतला अजिंक्यने आणि 2 धावेवर खातं उघडले जाते. स्कोर बोर्ड होते धाव संख्या 2. कौशलकडे अचूक गोलंदाजी आहे. सागर दाभोळकर साहेबांना विनंती करतो की खुजारे आणि घुमेश्वर या संघांमध्ये टॉस करायचे आपण. अजिंक्य काय फलंदाजी करतोय नक्कीच. डोक्यामध्ये माइंडमध्ये हे घेतलं असेल की प्रत्येक ओव्हर मागे 8 रन बनवायचे आहेत म्हणून चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. प्रत्येक बॉल मागे रन घेत आहेत कारण तसा गोलंदाज आहे समोर. कौशल पांगणोली या संघाकडून नेहमी स्ट्राईकला गोलंदाजी करत असतो. अचूक अशी गोलंदाजी करतोय 45 जर्सी क्रमांक घालून कौशल पांगणोली या संघाकडून. तशीच नेहरू या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 3. विकी स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय. काय करतोय आपल्या फलंदाजीमधून पाहायला आवडेल आपल्याला सगळ्यांना. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावा येत आहेत त्या 2. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. खुजारे आणि घुमेश्वर मध्ये टॉस झाली. त्याच्यामध्ये खुजारे या संघाने टॉस विन झालेले आहेत. आपला निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. दोन्ही संघाने सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. एक नवीन बॉल द्यायचा आहे आपण. तसेच पांगणोली गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय शैलेश महाडिक साहेब तसेच भावेश लाड साहेबांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील आई क्रिकेट संघाच्या वतीने. तसेच विनोद रिकामे साहेबांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील निलेश महाडिक साहेबांचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील आई गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. घेतलं ना. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. कौशल्य आपला कौशल्यपणाला लावावा लागेल. आपला संघ विजयी करायचा असेल तर. समोर स्ट्राईक एंडला फलंदाज विकी पण जातोय नाही. पंच आमच्याकडे वळतात आणि निर्धाव चेंडू टाकलाय आपल्या गोलंदाजीमधून. कुठेही विकीला समजले नाही. कौशल्याने आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी केली कौशल्याप्रमाणे आणि वाढती धाव संख्या झाली ती फक्त आणि 4. नेहरू या संघाची कंपल्सरी 28. किती धाव बनायचे? 5 धाव संख्या झाली आहे. सॉरी 5 धाव संख्या झालेली आहे नेहरू या संघाची. बिनबाद 5 व पहिला षटक चालू आहे. फुलटॉस मिळतो ऑफ साइडला पण डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये डायरेक्ट जातोय आणि धाव संख्या मिळते ती 2. धाव संख्या होते ती 7. ज्याने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलं महेंद्रसिंग धोनी त्याचा जर्सी क्रमांक आहे 7. तेवढी स्कोर मिळते. धाव संख्या होते 7. कॅप्टन कुल म्हणून इंडियाची ज्याची चांगली ओळख झाली तो महेंद्रसिंग धोनी. तेवढी धाव संख्या झालेली आहे ती 7. अचूक अशी फलंदाजी करावी लागेल. 28 धाव पाहिजे ना. 24 धाव संख्या करायची आहे 3 ओव्हर मध्ये आणि धाव संख्या झाली 7. पहिला ओव्हर चालू आहे. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. हो काय झेल घेतले आणि झेल बाद होतोय तो विकी. म्हटलं जातं ना कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तसंच त्याप्रमाणे प्रयत्न केले आणि यश देखील
कॅचला अशी झेल घेतली ती म्हणजे स्वप्नीलने. मनोबल वाढला असेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली नेवरुळ या संघाची महत्वपूर्ण खेळाडू विकी बाद झाला आणि धाव संख्या झाली ती 7. मी म्हटलं ना सकाळी पण म्हटलं का की 7 आकडा घातकी ठरतोय किंवा काहीतरी वेगळं घडलंय. ते 7 विकेटवरती लगेच विकेट गेला. अचूक अचूक अशी नेवरूचा संघाचा कर्णधार अजूनपर्यंत पिचवर आहे तो म्हणजे अजिंक्य आणि गोलंदाजीवरती सज्ज होतोय जो अमित. पांगणोली या संघाकडून नेहमी अचूक गोलंदाजी करत असतो. जो सामनावीर ठरला होता घुमेश्वर या संघांमध्ये गोलंदाजीमधून अचूक गोलंदाजी केली होती. अनुभव आहे त्याच्याकडे. चांगला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. पाहूया काय होतंय. झेल बाद होतोय. अचूक अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमित आणि बाद होतोय महत्वपूर्ण खेळाडू अजिंक्य. एकदा होऊ दे डीजे. दोन बाद वाढती धाव संख्या होते ती 8. अजूनपर्यंत बंटी आणि अविनाश पिचवर आहेत. बंटीकडे चौकार षटकार खेळण्याची त्याच्याकडे काबिलियत आहे. तो खेळू शकतो अजूनपर्यंत मॅच आणू शकतो. पण अनुभवी पांगणोली या संघाकडून गोलंदाज आहे तो म्हणजे अमित. त्याच अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील सजवतोय. ऑफ साईडला पॉइंटला असेल चांगलं लॉंग ऑफला ठेवलंय. लॉंग ऑनला ठेवलंय. मिड विकेटला चांगला गोल क्षेत्ररक्षण तैनात केलंय. असं क्षेत्ररक्षण सजवतोय तो म्हणजे अमित. मागून थोडंसं किपिंगच्या मागून अनंत कुठेतरी त्यांना मार्गदर्शन करतायत कारण समोर आहे स्ट्राईकला फलंदाज अविनाश. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला पण डिक्लेअरच्या स्वरूपात जातोय काय पाहूया. 1 धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. वाढती धावसंख्या होते ती नेहरू या संघाची 10. स्कोरवरती 10 आकडा हा लागले गेलेला आहे. तशी जर्सी क्रमांक देखील गोलंदाजाचा आहे 10. तेवढीच नेहरू या संघाची 2 बाद धाव संख्या झाली आहे 10. जिंकण्यासाठी 14 रनांची आवश्यकता. 14 रनांची आवश्यकता आहे. 8 बॉल मध्ये 14 रनांची आवश्यकता आहे. एक जर मोठा फटका आला तर नेहरू संघ हा विजयाकडे वाटचाल करू शकतो. पण तेवढेच मजबूत गोलंदाज देखील पांगणोली या संघाकडे आहे. अनुभव आहे अमितकडे. राईट मोर द गोलंदाजीसाठी सज्ज झाला अमित. समोर स्ट्राईकला फलंदाज आहे अविनाश. पाहूया काय समाचार घेतोय. स्ट्रेट ला खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षण तैनात ऑफ साईडला आणि झेल बाद होतोय तो म्हणजे अमित. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे अमित आणि बाद झालेला फलंदाज आहे अविनाश.
अचूक फलंदाजी करावी लागेल कुठेतरी आणि अजिंक्यला थांबायचं होतं या पिचवर. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला सुशांत. क्षेत्ररक्षणासाठी तैनात जर्सी क्रमांक 7 घालून थ्रो यायच्या आतच लगेच 2 धावा परिपूर्ण केल्या आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागेल. चोरटी धाव घेऊन वाढती धाव संख्या होते ती नेहरू या संघाची 3 बाद 12 जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 12 रनांची आवश्यकता आहे. मैदानामध्ये आता समीकरण आहे 6 बॉल 12 रन 12 रन 6 बॉल. काय होतंय पाहूया मैदानामध्ये. एक बंटीकडे काबिलियत आहे, एक चौकार षटकार खेचू शकतो तो. पाहूया काय करतं. म्हटलं जाताना कोशिश करणे वालों के कभी हार नाही होती. समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालत नाही, म्हणून म्हटलं जाताना लहरों से डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. म्हणून समुद्राला पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. तसंच जर 6 बॉलमध्ये 14 रन करायचे असतील तर टार्गेट जास्त हे कधी मनामध्ये न ठेवता एखादा फटका जर तुम्ही जोरात खेळलात तर तुम्ही संघ विजयी करू शकता. अशी फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे बंटीला. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्वतः कर्णधार साजन आणि फलंदाजी साईडला आहेत आता बंटी. अभिषेक खाली आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे बंटी. पाहूया काय करतोय. आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल तर एक चौकार षटकार खेचावाच लागेल. ओ कुठेही निर्धाव चेंडू टाकलाय, कुठेही बंटीला समजलेलं नाही. स्वतः कर्णधार सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर साजन. असे डॉट काढावे लागतील आपला संघ जर विजयी करायचा असेल तर साजनला. पण अचूक फलंदाजी करावी लागेल बंटीला. एक चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आपला संघ विजयी करायचा असेल तर. पाहूया काय होतंय समीकरण. चांगला समाचार लेग साईडला घेण्याचा प्रयत्न केला पण एक धाव परिपूर्ण. लेग साईडचा प्लेयर येण्याच्या आत 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा कौल जातोय का नाही. 2 धावेवरच समाधान मानावं लागतोय आणि वाढती धावसंख्या झाली आहे ती 14. मुंबई पांगणोली या गावचे सेक्रेटरी मुंबई मंडळाचे संतोष गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. 4 बॉलमध्ये 10 रनांची आवश्यकता आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावा येत आहेत त्या 2. पंच आमच्याकडे वळून इशारा करतायत 2 रनांचा आणि वाढती धावसंख्या होते ती 16. जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 3 बॉलमध्ये 8 रनांची आवश्यकता आहे. आता हात खोलावे लागतील ते म्हणजे बंटीला फलंदाजीमधून एक चौकार एक षटकार आतिषबाजी करावी लागेल. पण साजनला निर्धाव चेंडू जर टाकले तर आपला संघ विजयीकडे वाटचाल करू शकतो. बघूया कोण विजयी होतोय. लगेचच सामना चालू करायचा आहे. साजनला देखील थोडं टेन्शन वाढलं असेल कारण समोर बंटी आहे. दोन्ही खेळाडूंचं मैत्री चांगली आहे पण क्रिकेटमध्ये आता वेगवेगळे खेळत असल्या कारणास्तव मैत्री थोडी लांब ठेवून थोडी गोलंदाजी करतोय बंटीला. स्ट्रेट डाय खेळण्याचा प्रयत्न केला. समोर सुशांत क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे सुशांत कडून. मित्रांनो बंटीची झेल सोडणं तुला जरुरी नव्हतं. सामना अजून देखील नेहरूकडे जाऊ शकतो. ही चुकी महागात देखील पडू शकतो जर बंटीकडून एखादा षटकार चौकार आला तर. आता जिंकण्यासाठी गरज आहे 2 बॉलमध्ये 6 रनांची गरज आहे. काय समीकरण आलाय मैदानामध्ये. 2 बॉलमध्ये 6 रनांची कंपल्सरी गरज आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो या मॅच चालू आहे. चांगले प्रेक्षक देखील जोडलेले गेले आहेत. मी मगाशी देखील म्हटलं होतं अयोध्येला जेवढी गर्दी नव्हती तेवढी आयोजकांची आज या मान्यवरांची इथे गर्दी होते. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 बॉलमध्ये 6 रनांची आवश्यकता आहे. बंटी समोर स्ट्राईक फलंदाज आहे. काय समाचार घेतोय. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. 2 धावा देखील परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात पण धावचीत होतोय फलंदाज. आणि आता जिंकण्यासाठी कंपल्सरी मला वाटतं त्याला
शकतो. अजून देखील समीकरण मैदानामध्ये आहे. पाहूया कोणाच्या बाजून पारड जड होतोय ते. आतापर्यंत आनंद थोडस स्माईल जे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आले ते म्हणजे पांगनोली या संघाकडे, कारण एवढा विश्वास आहे गोलंदाजावरती. हा षटकार देऊ शकत नाही, पण नेहरू संघाकडे तेवढाच मजबूत फलंदाज देखील आहे बंटी. हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार ह्याच मैदानामध्ये आम्ही पाहिलं होतं पहिला षटकार. ती षटकाराची आतिषबाजी करावी लागेल बंटीला. थोडंसं ऊन आहे मित्रांनो, कुठल्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. एक बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. कंपल्सरी षटकारच टाकावा लागेल ते म्हणजे बंटीला, आणि अचूक गोलंदाजी करावी लागेल साजनला. स्वतः कर्णधार आहेत, स्वतः षटकार घेऊन तिसरं षटक घेऊन येत आपल्या संघासाठी आणि आपल्या नावासाठी आणि आपल्या गावासाठी. जर डॉट काढला तर पांगनोली संघ विजयी, जर 6 षटकार मारला तर काय ज्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला बंटीचा, आणि पांगनोली संघ विजयी होतो. यजमान संघ दोन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.